नमस्कार. सह्याद्रीवरील कोरोना विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कोरोना काळजी आणि उपाय या कार्यक्रमाअंतर्गत आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोरोना सोबत वावरताना घ्यावयाची काळजी. खरं तर लॉकडाऊनच्या या काळामध्ये जनसामान्यांचं जीवन जरासं बदललेलं आहे. काहींच्या मते विस्कळीतही झालेलं आहे. कामाच्या वेळा बदलल्या आहेत. जेवणा खाण्याच्या, उठण्या बसण्याच्या, झोपण्याच्या वेळा बदललेल्या आहेत. एरवी घरामध्ये लक्ष देऊ न शकणारे सध्या घरातच आहेत. आणि कोरोनाच्या मुळे असलेलं हे लॉकडाऊन, ही परिस्थिती कधी एकदाची संपते आणि आपण पुन्हा एकदा सामान्य जीवनाकडे कसे वळतोय यासाठी सर्वजण आतुर आहेत. परंतु आताच्या काळातल्या या काही गोष्टींचा विचार केला आणि त्या आपण सोबत घेतल्या तर हा काळही मार्गदर्शक नक्कीच ठरू शकतो. जसं बघा ना, जगभरामध्ये केवळ मुंबई किंवा भारतामध्येच नाही पण जगभरामध्ये वायूचं आणि ध्वनीचं प्रदूषण जवळजवळ 3/4 कमी झालेलं आहे. निसर्गालाही बहरायला आपल्याप्रमाणेच थोडीशी उसंत मिळालेली आहे. एरवी धावपळीच्या जीवनाला थोडासा त्याचा वेग कमी झालेला आहे आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला वेळ मिळालाय. भविष्यातल्या आपल्या नक्की गरजा काय आहे हे ओळखायलाही तर वेळ मिळालाय. हे सर्व काही नक्कीच मार्गदर्शक असू शकतं. पण या सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना बरोबर जगताना आपण नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे, ही परिस्थिती नक्की कशी आणि कधी बदलेल याबद्दल आपल्याला माहित नाही. पण त्या बरोबर राहताना काळजी कोणती घ्यावी याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. कार्यक्रमामध्ये संवाद करण्यासाठी आज उपस्थित आहेत डॉक्टर प्रज्ञा कापसे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर प्रज्ञा कापसे या एक शल्य चिकित्सक आहेत. त्यांनी आयुर्वेदात जनरल सर्जरीमध्ये MS केला आहे आणि सध्या त्या PhD करत आहेत. मानसशास्त्रात त्यांनी MA केला आहे आणि योग, न्यूट्रिशन, ॲक्युप्रेशर या विषयातही त्यांचा अभ्यास आहे. सध्या डॉक्टर प्रज्ञा कापसे या आरे पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर ऑफ सर्जरी म्हणून कार्यरत आहेत. वेगवेगळ्या संशोधन जर्नल्समध्ये त्यांनी शोध निबंध प्रसिद्ध केलेले आहेत, प्रकाशित केलेले आहेत आणि भारतीय स्त्री शक्तीच्या त्या राष्ट्रीय कार्यकर्त्याही आहेत. आज डॉक्टरांशी आपण संवाद साधूया. आजच्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नक्की अपेक्षित आहे आणि फोन करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आपण नोट करून घ्या. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24900232. मुंबई बाहेरील आमच्या दर्शकांनी 022 हा STD क्रमांक डायल करायचा आहे. प्रश्न विचारताना दूरचित्रवाणी संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा. आपला प्रश्न सलगपणे आमच्यापर्यंत पोहोचू द्या नक्की. डॉक्टर प्रज्ञा कापसे, लॉकडाऊनचा हा सध्याचा काळ आहे. जेव्हा लॉकडाऊनची सुरुवात झाली त्यावेळेला लोकांना नक्की अंदाज येत नव्हता की नक्की काय चाललंय म्हणून आणि हे कधीपर्यंत चालणार आहे. आपण अजूनही त्याचं काही नक्की उत्तर देऊ शकणार नाही आहोत. पण लॉकडाऊनच्या सुरुवातीचा काळ आणि हा गेले काही आठवडे, जवळजवळ 2 महिने झालेले आहेत, आताचा काळ, यामध्ये आपल्याला काय वाटतं, काय फरक पडलाय? निश्चितच लॉकडाऊनच्या आधीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप प्रकर्षाने बदल झालेला आपल्या सगळ्यांनाच जाणवतोय. आणि डॉक्टर म्हणून मला तो अजून जास्त जाणवतोय की पूर्वी जेव्हा लॉकडाऊनच्या आधी जे सुरळीत जीवन चालू होतं त्याच्यामध्ये लोक आउटिंगला जायची, पर्यटन चालू होतं, हॉटेलिंगला जायची, मॉल्समध्ये जायची, मुलं खेळायची, ग्राउंडवर भरपूर मुलांची गर्दी दिसायची. ती आता आपल्याला काहीच दिसत नाही. लोक सगळे घरात बसून आहेत. कुटुंबामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे सगळे जे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना आपण वेळ देऊ शकतोय, आपल्या मुलांना वेळ देऊ शकतोय, एकमेकांचे स्वभाव जाणून घेऊ शकतोय. आणि तसंच प्रदूषण कमी झालेलं आहे. प्रदूषण कमी झाल्यामुळे घरातलं सगळं खाल्ल्यामुळे पोषक तत्वही घरातल्या लोकांना आणि मुलांना मिळत आहेत. त्याच्यामुळे आजार कमी झालेले आहेत. तर असे खूप चांगले बदल झालेले आहेत. अर्थात हा बदल किंवा हा लॉकडाऊन हा अपरिहार्य भाग आहे आपल्या जीवनाचा, असं म्हणता येईल सध्या. नक्की. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की सुरक्षित राहा आणि दिलेल्या निर्देशांचं नक्की पालन करत राहा. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला काय वाटतं की एक असुरक्षित गट जो असू शकतो की ज्याला एक वल्नरेबल ग्रुप ज्याला आपण म्हणतो की ज्यांना कदाचित कोरोनाची बाधा लवकर होण्याची शक्यता आहे, हा गट कोणता असू शकतो? आता कोरोनाच्या या काळामध्ये कसं आहे की कोरोना झाला किंवा ह्या
गटाला कोरोना होऊ शकतो असे काही ठराविक वल्नरेबल पेशंट्स किंवा त्यांचे ग्रुप किंवा काही गट आहेत आपण त्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये जे सिनियर सिटीजन्स आहेत, जे ज्येष्ठ नागरिक ज्याला आपण म्हणतो, साधारण 55 ते 60 वयोगटाच्या वरचे, तर ह्यांची रोगप्रतिकार शक्ती ही हळूहळू वयानुसार कमी होत जाते. त्यामुळे हा ग्रुप आपल्याला व्हल्नरेबल किंवा असुरक्षित गट असं म्हणता येऊ शकतं. आपण अजून एका गटाबद्दल बोलूया, पण तत्पूर्वी एक फोन घेऊया. निशिकांत गुप्ते अंधेरीहून प्रश्न विचारतायत. निशिकांतजी प्रश्न विचारा. नमस्कार, मला प्रश्न विचारायचा आहे की ह्या मास्क बद्दल लोक काही बोलतात की योग्य आहे, कोणी बोलतो नाही, रुमाल फक्त हे करायचं, आपल्याला जर खोकला शिंक आली तर रुमाल धरायचा, तो एक प्रश्न आहे. दुसरा म्हणजे आर्सेनिक बद्दल जरा थोडी शंका आहे की हो ते पॉइझनस असतं मेटल, आणि ते त्याचा डोसेज काय, आमच्याकडे कधी गोळ्या आणल्यात तर तो. आणि तिसरं म्हणजे लॉकडाऊन उठवल्यावर किती जणांना कोरोना होईल तर तेवढी आपल्याकडे बेड्स आहेत का. आणि एक प्रश्न आहे त्याचं उत्तर मिळणं अवघड आहे की बाहेर युरोप आणि अमेरिकेत पीपल ऑफ इंडियन ओरिजिन, इथे जन्म झालेली इंडियन किती मेले एवढ्या लोकांमध्ये, तर आपली रेजिस्टन्स पॉवर जास्त आहे. बर, धन्यवाद. निशिकांतजींनी एक खूपच प्रश्न विचारलेले आहेत, पण मला वाटतं मास्क बद्दल आपण पुढे जाऊन कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत, पण त्यांनी प्रश्न विचारलेत, आपण आता सध्या उत्तर देऊन टाकूयात. हा, ह्याच्यामध्ये कसं आहे की मास्क हे खूप प्रकारचे आहेत सध्या बाजारामध्ये. विशेष करून हेल्थ वर्कर्स जे आहेत की जे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत किंवा आरोग्य अधिकारी आहेत, मेडिकल ऑफिसर्स आहेत, जे त्या कंटेनमेंट झोनमध्ये किंवा त्या कोविडच्या पेशंटमध्ये वावरतायत आणि त्या पेशंटना ट्रीट करतायत, त्यांच्यासाठी N95 हा मास्क सध्या बाजारात आहे. आणि हा अतिशय याची फिल्ट्रेशन पॉवर खूप चांगली आहे. म्हणजे N इज नॉट रेझिस्टंट फॉर ऑइल, आणि 95 म्हणजे इट ब्लॉक्स मोर दॅन 95% ऑफ टेस्ट पार्टिकल्स. म्हणजे हा मास्क ह्या लोकांसाठी खूप सुरक्षित आहे. त्याचबरोबर तो जर अवेलेबल नाही झाला तर 3 प्लाय मास्क जे असतात बाजारामध्ये, साधारण 10 ते 15 रुपयाला वगैरे एक मास्क तो मिळतो, तर तो तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर जे घरी राहणारे सामान्य नागरिक आहेत त्यांना 200-250 रुपयाचा हा एक मास्क जर महाग वाटतोय किंवा नाही परवडत आहे, तर अशा वेळेला आपला जो कापडी मास्क आहे, हा कापडी मास्क किंवा रुमाल तुम्ही बांधून जाऊ शकता. पण आल्यानंतर एवढी काळजी घ्यायची की ते हात तुमच्या नाकाला, डोळ्याला, तोंडाला न लावता तो जो मास्क आहे कापडी, तो साबणाच्या पाण्यामध्ये भिजवून ताबडतोब धुवून तुम्ही सुकायला ठेवावा. तर हे मास्क अनेक आहेत. सर्जिकल मास्क, N95 मास्क आणि 3 प्लाय मास्क हे प्रोटेक्शन वाईज 95% प्रोटेक्शन आपल्याला देतात. कापडी मास्कचं प्रोटेक्शन हे तसं बघितलं तर 0% आहे. पण सगळ्यांना ह्याचा काही गरज नाहीये ह्याची N95ची. जे घरात राहून सुरक्षित आहेत नागरिक त्यांनी कापडी मास्क किंवा रुमाल वापरले तरी चालू शकतील स्वतःचं संरक्षण करायला. किंवा आपण आता युट्यूबवर बघतोय की होममेड मास्क कसे बनवायचे तेही तुम्ही वापरू शकता. पण जे हेल्थ वर्कर्स आहेत, पोलीस आहेत, नर्सेस आहेत, यांनी मात्र हे सुरक्षित गटातले मास्कच वापरणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे जी ही पहिली फळी आहे त्यांनी हे सुरक्षित मास्क वापरले पाहिजेत. आणि बाकीचे जे मास्क आहेत ते असुरक्षित नक्कीच नाहीयेत, पण त्यामुळे आपल्याला जो धोका असू शकतो एरवी कोरोनाचा, तो या मास्कमुळे कमी व्हायची शक्यता नक्कीच आहे. आणि सरकारी वेबसाईटवरही हे मास्क कसे बनवावे याबद्दलची एक क्रिया दिलेली आहे, ती आपण फॉलो करू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर, अजून एक लक्षात आलं, या प्रश्नाच्या ओघाने आपण घेऊया की लोक मास्क वापरून गप्पा मारत असतात बाहेर उभे राहून, ते कितपत बरोबर आहे? नाही, कसं आहे ना की गर्दी आपल्याला करायचीच नाहीये. जिथे जिथे गर्दी होईल ती ठिकाणं आपल्याला टाळायची आहेत. कारण सध्या स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर जिवंत राहणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी जेवढं सोशल डिस्टन्सिंग पाळता येईल, जेवढं अंतर आपल्याला 2 व्यक्तींमध्ये, जर तुम्हाला अगदीच अनअवॉइडेबल चर्चा असेल, मीटिंग असेल, तर तेव्हा तुम्ही ठराविक 1 ते 2 जे मीटरचं अंतर आहे जे आपल्याला सांगितलेलं आहे ते सोशल डिस्टन्सिंगद्वारे पाळूनच तुम्ही करू शकता. जसं आम्हाला डॉक्टरांना रोज ओपीडीला जाणं, पेशंट बघणं हे भाग असतं. मग ह्याच्यामध्ये ठराविक अंतरावर आम्ही पेशंटला बसवून आम्ही त्याच्याशी बोलू शकतो. पण जिथे सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय तिथे तुम्ही पाळलंच पाहिजे. जिथे गरज नाहीये, इमर्जन्सी नाहीये, तिथे उगाच गर्दी करणं, गप्पा मारणं हे मात्र आपण नक्कीच टाळलं पाहिजे.
दुसरा प्रश्न त्यांनी आर्सेनिक बद्दल विचारला होता. आपण काही उत्तर देऊ शकतो त्याच्यासाठी? आर्सेनिकम अल्बम 30 ही त्याची पॉवर आहे. जो आता आयुष मिनिस्ट्रीनी जो प्रोटोकॉल काढलेला आहे त्याच्यामध्ये ह्या गोळ्या त्यांनी रेकमेंड केल्या आहेत. अर्थात ह्याच्याबद्दल होमिओपॅथीचे तज्ज्ञ हे जास्त क्लिअरली सांगू शकतील, पण त्याचे जे काही स्टडी प्रोटोकॉल्स आणि रिसर्च पेपर्स मी जेवढे वाचले किंवा अभ्यासले त्यावरून हे ड्रग नक्कीच जे औषध आहे ते सुरक्षित आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे उपयोगी आहे आणि अतिशय माफक दरामध्ये बाजारात उपलब्ध आहे. साधारण 30 रुपयाला एक अशी ती छोटी बाटली मिळते गोळ्यांची. त्याचे साईड इफेक्ट तर नक्कीच नाही आहेत शरीरावर. झाला तर फायदाच होतो आणि आयुष मिनिस्ट्रीने हा जर प्रोटोकॉल आपल्याला बनवून दिलेला आहे तर नक्कीच तो विश्वासार्ह असेल यात शंका नाही. त्यांनी अजून एक प्रश्न विचारला होता निशिकांतजींनी की आपल्याकडे एवढी व्यवस्था आहे का की जर अधिक रोगी आले कोरोनाचे तर आपल्याकडे तेवढे बेड्स आहेत का आणि तेवढी आपली कपॅसिटी आहे का? ह्याच्यामध्ये आता कसं आहे की ही जी संख्या आहे मुंबईमध्ये, आता मुंबईसारखं हे जे खूप क्राऊडेड सिटी आहे या शहरामध्ये बऱ्यापैकी अधिक संख्येने रुग्ण आहेत. बाहेरगावचे जे शहरं आहेत तिथे मुंबईच्या मानाने तुलनेने कमी पेशंट आहेत. तर साधारण गर्दी जिथे जास्त आहे त्या शहरांमध्ये आपल्याला बेडची संख्या ही जास्त लागणार आहे. आता सध्या काही प्रमाणात प्रोटोकॉल्स हे पुन्हा बदललेले आहेत शासनाचे की क्वारंटाईन ठेवायचंय तर आधी 14 दिवस ठेवत होते, आता 7 दिवस ठेवा. मग त्याही पुढे आता जाऊन असं आपण म्हणू शकतो की जर काही लक्षणं दिसत नाहीयेत तर तुम्हाला काही त्यांना खास जाऊन ऍडमिट करायची किंवा दुसरीकडे आयसोलेट करून ठेवण्याची गरज नाहीये. जोपर्यंत ठराविक काही लक्षणं किंवा सुका खोकला किंवा ज्याला आपण सर्दी म्हणतो, ताप म्हणतो, डोकेदुखी अशी जी लक्षणं आहेत ही तुम्हाला जोपर्यंत दिसत नाहीत ती दिसेपर्यंत तुम्ही विनाकारण पेशंटला ऍडमिट ठेवू नका. आणि हे जर आपण टाळलं तर आपल्याला बेडची संख्या ही अपुरी पडणार नाही. आता तर खाजगी हॉस्पिटल्स मधले जे डॉक्टर्स आहेत ते सुद्धा आपल्याकडचे बेड्स अवेलेबल करून देत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर सगळीकडे सोयी सुविधा उपलब्ध जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे शासन निर्माण करून देत आहे आपल्याला. आम्ही डॉक्टर्स त्याच्यासाठी अहोरात्र झगडत आहोत आणि नक्कीच ज्या ज्या पेशंटला गरज आहे तिथे तिथे आम्ही पुढे येऊन सगळ्यांना मदत करतोय. त्यामुळे बेड्सची कमतरता आपल्याला नक्कीच जाणवणार नाही एवढं मी सांगू शकते. आणि यापुढे जाऊन आपण नक्की हे सांगितलं पाहिजे की ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून आपण आधी प्रयत्न केले पाहिजेत. कारण मुळात आपल्याकडे उदाहरण आहे युरोपमधल्या काही देशांबद्दलही की जिथे अशामुळे पूर्णपणे आरोग्य सेवावर हे नियंत्रण त्यांचं सुटायला लागलं आणि त्यामुळे जी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे ती उपलब्ध होऊ शकत नाही अनेकांसाठी. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण स्वतःला सुरक्षित ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण या प्रश्नाच्या आधी बोलत होतो जो एक असुरक्षित गट असू शकतो तर आपण वृद्ध व्यक्तींबद्दल, ज्येष्ठ व्यक्तींबद्दल आपण बोललात. अजून आपण पुढे याबद्दल काय सांगू शकू? वृद्ध व्यक्ती आहेत त्याचप्रमाणे लहान मुलं आहेत. साधारण एक 12 वर्षाच्या आतली जी मुलं आहेत वयोगटातली त्या लहान मुलांची पण रोगप्रतिकार शक्ती त्या मानाने कमी असते. म्हणून ह्या मुलांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. आणि nCoV2 हा जो व्हायरस आहे, जो कोविड व्हायरस आहे, हा विषाणू आहे, याचं इन्फेक्शन लवकर होऊ नये याच्यासाठी एकच सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवणं. तर असुरक्षित गटामध्ये ही लहान मुलं येतात, वृद्ध व्यक्ती येतात. त्याचप्रमाणे जे डायबेटीस म्हणजे मधुमेह असणारे जे काही रुग्ण आहेत आणि उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन चे जे पेशंट्स आहेत तर ह्या लोकांना सुद्धा बऱ्यापैकी त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. म्हणून हे असुरक्षित गटात येऊ शकतील असं आपण म्हणतो. रोगप्रतिकारक शक्तीबद्दल आपण पुढे जाऊन बोलू. वैभव भेंडे वरळीहून आपण प्रश्न विचारताय. वैभवजी प्रश्न विचारा. माझा हा प्रश्न होता डॉक्टर मॅडमला की जर असिम्प्टमॅटिक पेशंट असेल आपल्या आजूबाजूला तर मग त्यावेळेस आपण ऍज अ कॉमन मॅन काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण की जर पेशंट असिम्प्टमॅटिक असेल तर आपल्याला त्याची लक्षणं काही दिसणार नाही आणि त्या क्षणी मग आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ऍज अ कॉमन मॅन? तो एक प्रश्न होता. आणि दुसरं डॉक्टर मॅडमचं मला मत घ्यायचं होतं की होम क्वारंटाईन हे कसं असेल? म्हणजे इन अ सेन्स की आता काय मुंबईची पेशंटची संख्या वाढत आहे त्यामुळे जर होम क्वारंटाईन असं जर शासनाने ठरवलं तर ते चांगलं असेल की क्वारंटाईन आणि आयसोलेशन फॅसिलिटीज आहेत सध्या त्या दृष्टीनेच आपण विचार करायला केलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.
त्यामुळे असिम्प्टोमॅटिक पेशंट बद्दल आपण हो, काय हो. सांगू शकतो, कसं ओळखायचं? असिम्प्टमॅटिक पेशंट म्हणजे काय असतं की ज्यांना कुठलीही सिम्टम्स नाहीयेत. बऱ्याच वेळेला आधी काय व्हायचं की संख्या जेव्हा कमी होती तेव्हा सगळे हेल्थ वर्कर्स, नर्सिंग स्टाफ, पोलीस ह्यांना एक सेफ्टी प्रिकॉशन म्हणून ह्यांच्या टेस्ट केल्या जायच्या आणि त्या टेस्टमध्ये यदाकदाचित जर कोणी पॉझिटिव्ह आला पण त्याला कुठलीही लक्षणं नाहीयेत तर अशा वेळेला त्याला असिम्प्टमॅटिक असं आपण म्हणतो. पण कुठलीही लक्षणं नसलेला पेशंट जर आपल्या आजूबाजूला असेल आणि तो पॉझिटिव्ह आहे असं आपल्याला कळलं पण असिम्प्टमॅटिक आहे तर आपण एवढी मात्र खबरदारी नक्कीच घ्यायला हवी की आपण त्या पेशंटच्या संपर्कात येणार नाही. कारण हा पेशंट असिम्प्टमॅटिक असला म्हणजे ह्याची रोगप्रतिकार शक्ती चांगली असू शकते पण तो दुसऱ्याला तो व्हायरस ट्रान्समिट करून देण्यासाठी कारणीभूत ठरू शकत असतो आणि तो त्याचा कॅरियर असू शकतो, हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे त्या पेशंटपासून डिस्टन्स हे नक्कीच ठेवलं पाहिजे आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी सॅनिटायझर वापरणं, हात व्यवस्थित वेळच्या वेळी धुणं, 20 सेकंदासाठी हँडवॉश करणं, प्रॉपर मास्क लावणं, त्या व्यक्तीशी जास्त संपर्कात न येणं, या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक हाताळल्या आणि वैयक्तिक स्वच्छता आणि घरातली स्वच्छता, आजूबाजूची स्वच्छता, प्रॉपर त्या बिल्डिंगचं सॅनिटायझेशन, फवारणी हे जर आपण केलं तर आपण ह्या गोष्टीवर निश्चितच मात करू शकतो. कोरोना सोबत वावरताना घ्यायची काळजी यावर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत आहोत. आणि डॉक्टर प्रज्ञा कापसे, याआधी आपल्याला एक फोन आला होता, वैभव भेंडे यांनी विचारलं होतं, त्यांनी होम क्वारंटाईन बद्दलही विचारलं होतं, तर याबद्दल आपण त्यांना थोडं सांगूया. हां, निश्चितच. होम क्वारंटाईन ही जी कन्सेप्ट आहे ही आपण अशा रुग्णांसाठी वापरू शकतो ज्यांच्या घरी खूप संख्येने लोक नाही आहेत. म्हणजे समजा नवरा पॉझिटिव्ह आला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर अशा पेशंटच्या घरी समजा फक्त त्याची बायको आहे तर ती एकटी होम क्वारंटाईन राहू शकते. पण त्याच्या घरी लहान मुलं आहेत, त्याचे म्हातारे आई वडील आहेत आणि त्याच्यासोबत एक 7-8 लोक आहेत. तर अशा लोकांना त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे जो असुरक्षित गट आपण पाहिला आणि घराचं जे क्षेत्रफळ आहे ते कमी आहे, म्हणजे खूप लहान लहान घरं आहेत मुंबई सारख्या शहरात की जिथे पुरेशी सोशल डिस्टन्सिंगला स्पेस नाहीये, तर अशा रुग्णांना मग क्वारंटाईन बाहेरच्या सेंटर्सना ठेवणं हे खूप आवश्यक आहे. पण ज्यांच्याकडे घरं मोठी आहेत आणि माणसं कमी आहेत तर अशी लोक स्वतःला सेल्फ आयसोलेट करून होम क्वारंटाईन निश्चितच राहू शकतात. बरोबर, कारण ह्याचा अर्थ सुरक्षितता ही दोन्ही बाजूनी असली पाहिजे. घरच्यांनीही सुरक्षितता पाळली पाहिजे आणि ज्यांना क्वारंटाईन केलं गेलेलं आहे त्यांनीही पाळली पाहिजे, तरच हे सगळं शक्य आहे, आपण पूर्णपणे सुरक्षित राहू शकू. खरं तर कोरोना हा विषाणू एक संसर्गजन्य रोगामध्ये आता मोडला जातोय कारण सगळीकडेच त्याचा वावर होतोय. तर संसर्गजन्य रोग वाढू नयेत यासाठी एकूण कोणते उपाय केले जातात आणि केले गेले पाहिजेत? हां, कसं आहे, साथीचे आणि संसर्गजन्य रोग हे का होतात याबद्दल आयुर्वेदामध्ये खूप छान स्पष्टीकरण दिलेलं आहे की प्रसंगात, गात्र संस्पर्शात, निश्वासात, सहभोजनात. म्हणजे साधारणपणे जे कल्चर आहे हे बघायला गेलं तर एकमेकांच्या सहवासात येणं, हाताने एकमेकांच्या शरीराला स्पर्श करणं किंवा हात मिळवणं किंवा एकमेकांचं जे खाल्लेलं अन्न आहे हे खाणं आणि एकमेकांची वस्त्र परिधान करणं आणि ठराविक डिस्टन्स न पाळता त्याच्याशी व्यवहार करणं, यामुळे हे रोग जे आहेत हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बळावतात. तर हे आपण जर टाळलं तर साथीचे रोग किंवा संसर्गजन्य रोग हे होणार नाहीत. आणि त्याचबरोबर आपण जर स्वतःची स्वच्छता आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता जर नीट पाळली आणि त्याचा वापर जर केला, सॅनिटायझर आहे, हँड वॉशिंग आहे, मास्क आहेत किंवा कॅप आहे, प्रॉपर गाऊन आहेत, पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट्स आहेत जे हेल्थ वर्करसाठी डिझाईन केलेले आहेत खास, ह्याचा जर वापर केला तर हे संसर्गजन्य रोग किंवा साथीचे रोग हे जास्त प्रमाणात वाढणार नाहीत असा विश्वास नक्कीच वाटतो. आपण आपल्या बाजूने नक्की काळजी घेतली पाहिजे. राजेश कापसे, आपण पुण्याहून प्रश्न विचारताय, बोला. माझा एक प्रश्न आहे, मी पुण्यावरून राजेश कापसे बोलतोय. बोला. प्रश्न असा आहे की आयुष मिनिस्ट्रीने एक काढा सांगितला आहे घेण्यासाठी, तर तो काढा कसा तयार करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत? खरं काढा तसा तयार करायचा हे आयुष मंत्रालयाच्या वेबसाईट वरून त्यांना कळू शकतं, पण आपण अधिक सांगूया. हा, ह्याच्यामध्ये कसं आहे की आयुषचे काही प्रोटोकॉल्स आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी आयुष काढा असा दिलेला आहे, पण आपण सर्वसामान्यांना घरी करता येईल असा एक फॉर्म्युला आपण त्यांना एक सांगूया की घरामध्ये प्रत्येकाच्या सुंठ असते किंवा आलं असतं.
तर साधारणपणे सुंठ, त्याच्यानंतर गुळाचा एक छोटा खडा, हळद अर्धा चमचा आणि काळी मिरी एक छोटीशी कुटून आणि तुळशीची पानं आणि दालचिनीचा एक तुकडा. तर हे सगळं तुम्ही साधारण 1 कप पाण्यामध्ये उकळायचं आणि तो अर्धा कप आटवेपर्यंत तो काढा बनवायचा आणि मग तो गाळून जर त्याच्यामध्ये थोडासा कोमट झाल्यानंतर तुम्ही थोडासा मध टाकून सुद्धा तुम्ही तो देऊ शकता किंवा तसाही पिऊ शकता. आणि दिवसातनं एकदा किंवा जमलं तर 2दा असा हा काढा जर प्यायला तर ह्याच्यामध्ये ही जी सगळी अँटीऑक्सिडंट आणि इम्युनिटी वाढवणारी ही जी हर्बल मेडिसिन्स आहेत त्याच्यामुळे नक्कीच रोगप्रतिकार शक्ती वाढते असं सिद्ध होतंय आता. आणि त्याच्यामुळे आयुष मिनिस्ट्रीनी हे रेकमेंड केलेलं आहे पण सगळ्यांना. हा काढा दिवसातून किती वेळा प्यावा? साधारण 2दा तरी प्यायला गेला पाहिजे, सकाळी आणि संध्याकाळी. पण नाहीच जमलं तर तुम्ही दिवसातनं ऍटलिस्ट एकदा तरी हा प्यावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपण थोडंसं ही जी आपण इमेज बघतोय ह्याच्यामध्ये आपण एक प्रकारे काय म्हणू, आपण एक हॉट ड्रिंक असल्यासारखं आपण नक्की वापर याचा करू शकतो. आणि ह्याच्याच सोबत आपण असं म्हणू शकतो की गोल्डन मिल्क म्हणून आयुषने एक फॉर्म्युला दिलेला आहे की दूध आणि हळद असं तुम्ही एकत्र करून जर दूध हळद तुम्ही रात्री किंवा संध्याकाळच्या वेळेत तुम्ही जर लहान मुलांनाही दिलं, घरातल्या ज्येष्ठ नागरिकांनाही दिलं आणि स्वतःही प्यायलं म्हणजे तर हे गोल्डन मिल्क तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. आता याच प्रश्नाच्या अनुषंगाने आपण अजून या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया की ज्याचा आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला थोडं विस्ताराने बोलायचं होतं की रोगप्रतिकारक शक्ती नक्की कशी वाढवावी. आपण एक काढा सांगितला, हळदीचं दूध किंवा गोल्डन मिल्क सांगितलं, अजून काही उपाय आपण सांगू शकतो? रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मला 3 मुद्दे महत्वाचे वाटतात. एक म्हणजे आपला आहार, दुसरं म्हणजे आपला विहार जो आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे आणि तिसरं म्हणजे मग आवश्यक काही जर औषधी असतील तर त्या औषधी. तर आहारामध्ये आपला सगळ्यात महत्वाचा म्हणजे संतुलित आहार जो आपल्या जेवणामध्ये असला पाहिजे. आता हा संतुलित आहार म्हणजे काय तर योग्य प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, विटामिन्स हे सगळं आपल्या जेवणामध्ये असलं पाहिजे. मग तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी जे व्यवस्थित आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की डावीकडे चटणी, कोशिंबीर, लिंबाची एक फोड, त्याच्यानंतर उजवीकडे भाजी, मग फळभाजी, पालेभाजी नाही मिळाली तरी फळभाजी असली पाहिजे. प्रोटीन्समध्ये कंपल्सरी 1 ते 2 वाट्या डाळ असली पाहिजे. ते वरण आपल्या पोटात गेलं पाहिजे. पोळी, भाकरी काही किंवा भात. तर असा संतुलित आहार तुम्ही घेऊ शकता. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी अंड दिवसातनं घेतलं 1-2 बॉइल्ड अशी एक तरी त्यांना प्रोटीन्स मिळू शकतात. ह्याच्यामध्ये इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने साधारणपणे झिंक, आयर्न, अमायनो ऍसिड्स ही जी आणि व्हिटॅमिन सी ही 4 घटक द्रव्य आपल्याला खूप मदत करतात. मग आता अमायनो ऍसिडचे सोर्सेस काय काय आहेत तर मोड आलेली कडधान्य आहेत किंवा शाकाहारी व्यक्तींसाठी किंवा नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी अंड आहे उकडलेलं. त्याच्यानंतर आयर्नशी रिलेटेड आपल्याला काय काय आहे तर आयर्न कशात असतं, लोहाचं प्रमाण हे काळे मनुके आहे, खजूर आहे याच्यामध्ये जास्त असतं. व्हिटॅमिन सी हे आपल्याला लिंबातून मिळतं किंवा संत्री, मोसंबी अशा सायट्रस फ्रुट्स मधून मिळतं. आणि झिंक हे आपल्याला पपई म्हणा किंवा कलिंगड अशा फळांमधून मिळतं. तर ह्याचा आपण जर नित्य रुटीनमध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये जर उपयोग केला तर नक्कीच आपला आहार संतुलित आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यासोबत व्यायामाचीही जोड दिली गेली पाहिजे. मग घरामध्ये सगळ्यांनी मिळून थोडाफार 15 ते 20 मिनिटं योगा करा, सूर्यनमस्कार घाला, मेडिटेशन, ध्यानधारणा करा, प्राणायाम करा. जेवढी तुमच्या शरीरामध्ये प्राणाची लेवल जास्त तेवढं तुमचं सर्क्युलेशन हे चांगलं होईल. तुमची रोगप्रतिकार शक्ती, तुमची इम्युनिटी ही वाढते. जवळजवळ दुप्पट तुम्ही जर 5 मिनिटं ध्यानधारणा केली तर तुमची रोगप्रतिकार शक्ती दुपटीने वाढायला मदत होते असं एक संशोधन झालेलं आहे. तर ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि जोडीला मग काही औषधं आहेत जी घरगुती उपाय, मी जसा आयुषचा काढा सांगितला, गोल्डन मिल्क सांगितलं, ही अशी आपण आहारामध्ये नक्कीच घेऊ शकतो आपल्या. त्यामुळे बरोबर घेण्यासारखं करण्यासारखं भरपूर आहे. आपण ते सीमित प्रमाणामध्ये आणि वेळच्या वेळी केलं तर नक्की त्याचा उपयोग होऊ शकतो. डॉक्टर प्रज्ञा कापसे, आपण एक शल्य चिकित्सकही आहात, आपण एक सर्जन आहात आणि कोविड लॉकडाऊनच्या काळामध्ये हे जे काही लोक आहेत ज्यांना सर्जरीज त्यांच्यासाठी आवश्यक असू शकतात, तर अशा कोणत्या सर्जरीज आहेत ज्या लॉकडाऊन असून सुद्धा या असताना सुद्धा या सर्जरीज केल्या गेल्या पाहिजेत? आता कसं आहे की आम्ही जेव्हा ॲज अ सर्जन ओपीडी मध्ये बसतो त्यावेळेला ज्या इलेक्टिव्ह सर्जरी आहेत म्हणजे ज्या सर्जरी आपण प्लॅन करून नंतर काही महिन्यानंतर करू शकतो, तर उदाहरणार्थ हर्निया आहे, अपेंडिक्स आहे, हायड्रोसिल आहे किंवा मूळव्याधाचे अनेक प्रकार आहेत,
किंवा बेरियाट्रिक सर्जरी सारखे काही प्रकार आहेत. तर ह्या ज्या प्लॅन सर्जरी नंतर मोतीबिंदू आहे, बरोबर. तर ह्या शस्त्रक्रिया आपल्याला प्लॅन करून नंतरही करता येऊ शकतात. त्या काही इमर्जन्सीमध्ये मोडत नाहीत. पण अगदीच कार्डियाक अरेस्टचा पेशंट आहे, बायपास आहे, अँजिओग्राफी आहे, हार्ट ब्लॉकेजचा पेशंट आहे किंवा ऍक्सिडेंटल ट्रॉमॅटिक पेशंट आहे की ज्यांच्यामध्ये आवश्यकच आहे आता त्या रुग्णाला वाचवणं आणि त्याच्यामध्ये ताबडतोब शस्त्रक्रिया केलीच पाहिजे. तिथे मग योग्य ती प्रिकॉशन किंवा काळजी घेऊन आपण ती शस्त्रक्रिया केलीच पाहिजे. पण ज्या आपण टाळू शकतो त्या इलेक्टिव्ह सर्जरी मात्र आपण नक्कीच टाळल्या पाहिजेत आणि त्या प्रॉपर प्रिकॉशन घेऊन या नंतर मग केल्या पाहिजे. डॉक्टरांशी संगनमत करून त्यांच्याशी बोलून आपण हे केलं पाहिजे. बरं, अशा ह्या ज्या काही सर्जरीज असतात त्यांचे काही प्रोटोकॉल्स असतात का? हा, आता कसं आहे, हे प्रोटोकॉल्स आपल्याला साधारणपणे नंतर पोस्ट लॉकडाऊन पिरियडमध्ये हे पाळावे लागणार आहेत. कारण आम्ही डॉक्टर्स बसून हे जे प्रोटोकॉल्स सध्या आता बनवतोय किंवा काही बनवलेले पण आहेत की लॉकडाऊन संपल्यानंतरच्या काळात आपल्याला हा व्हायरस आता नष्ट तर होणारच नाहीये, हा नामशेष होणार नाही, हा आपल्यासोबत राहणारच आहे किंवा तो आपल्या सोबत जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आपल्यासोबतच येणार आहे असंच समजून आपण जर चाललं आणि आपली ही जी जीवनशैली आत्ता आपण जी आत्मसात केलेली आहे आणि ह्या सवयी ज्या आहेत ह्याच आपण पुढेही कंटिन्यू ठेवल्या, म्हणजे पेशंट प्रॉपर आल्यानंतर आपण पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट घालून त्याला तपासलं, ग्लोव्ज घातले, चष्मा किंवा गॉगल्स वेअर केले, फेस शिल्ड लावलं, सॅनिटायझर्स आणि हँडवॉश हा प्रोटोकॉल नीट पाळला आणि अशा रीतीने पेशंटला बरोबर तपासून आपण जर ती सर्जरी केली तर नक्कीच आपल्याला काही त्याच्यापासून धोका उद्भवणार नाही असं वाटतं. आता काही जणांच्या मनात असं येतं की हा आपण तुम्ही जसं म्हणालात की काही सर्जरीज आहेत त्या आपण थोड्याशा पोस्टपोन करू शकतो, पुढे ढकलू शकतो. पण या दरम्यान त्यांनी, कारण सर्जरीची आवश्यकता आज नाही तर उद्या आहे नक्की, तर या दरम्यान त्यांनी काय काळजी घेतली, कोणती काळजी घेतली पाहिजे? आता कसं आहे की समजा मूळव्याधाचा पेशंट आहे, आता त्याला त्रास होतोय, रक्त पडतंय म्हणा किंवा शौचाच्या जागेला दुखतंय किंवा हर्नियाचा पेशंट आहे की तिथे त्याला जिथे फुगा येतो हर्नियामध्ये तर त्या ठिकाणी त्याला थोडंसं दाबल्यानंतर दुखतं, तर अशा पेशंटना आम्ही तात्पुरतं एक पेन किलर किंवा काही आयुर्वेदिक काही चांगली औषधं आहेत ती आपण देऊन 1 ते 2 महिने नक्कीच ती सर्जरी प्रोलॉंग करू शकतो. म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट किंवा औषधी चिकित्सेने बरे होणारे पण रुग्ण अनेक आहेत. कदाचित या पेशंटना 15 दिवस ही औषधं घेतल्यानंतर बरंही वाटतं. त्याच्यासोबत आम्ही त्यांना आहार काय घ्यायचा, म्हणजे खाण्यापिण्यामध्ये काय बदल करायचे किंवा तुम्ही कसं तुमची जीवनशैली लाईफस्टाईल कशी मॉडिफाय करायची हे पण आम्ही सांगतो. आणि बऱ्याच पेशंटना 8-15 दिवसात ह्या औषधांनी बरंही वाटतं आणि त्यांची सर्जरी टळते. म्हणजे ही इमर्जन्सी मॅनेजमेंट जी आहे ही आपण फक्त कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटनी बरी करू शकतो. श्रीपाद कुलकर्णी नाशिकहून प्रश्न विचारताय. प्रश्न विचारा. हॅलो, बोला. प्रज्ञा कापसे मॅडम. हा, प्रश्न विचारा. प्रश्न श्रीपादजी प्रश्न. मॅडम नमस्ते. नमस्कार. नमस्कार. माझं मी बोलतोय इस्टीम लेबल्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिक मधला. ओके. माझा लेबल बनवायची फॅक्टरी आहे माझी. ओके. 15 ते 20 कामगार रोज येतात आमच्याकडे. ओके. तर किती वेळाने सॅनिटाईज करायला पाहिजे ऑफिस? ओके. नंबर 1. नंबर 2, कोणाला कोरोना असेल तर तो विषाणू डेस्कवर किंवा फ्लोअरवर राहू शकतो का? त्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? बरं, धन्यवाद श्रीपादजी. यांनी जो प्रश्न विचारला तो अतिशय चांगला प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये आपण सगळेच आता काही दिवसानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा थोडंसं गर्दीत वावरणार आहोत, आपल्या आजूबाजूला माणसं असणार आहेत. मग अशा वेळेला तिकडच्या एरियाचं प्रॉपर सॅनिटायझेशन होणं हे खूप महत्वाचं आहे. सध्या आपण जे प्रोटोकॉलनुसार वापरतो आहोत हॉस्पिटल्समध्ये किंवा बाहेर सुद्धा आपण बघतोय की सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन आहे. साधारण 5 लिटर पाण्यामध्ये 100 ml तुम्ही ते सोल्युशन वापरून डायल्यूट करून त्याची फवारणी जर तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जर केली किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या टेबलवर खुर्चीवर जिथे जिथे तुम्ही वावरताय तिथे केली तर नक्कीच फायदा होतो. आणि प्रत्येक जण जे कामगार तुमच्या आजूबाजूला वावरतायत त्या प्रत्येकाला प्रॉपर सॅनिटायझर सोबत असणं आवश्यक आहे. त्या प्रत्येकाने मास्क वापरणं आवश्यक आहे, हँडवॉशिंग करणं आवश्यक आहे. हे जे हेल्थचे प्रोटोकॉल्स आहेत, सॅनिटायझेशनचे प्रोटोकॉल्स आहेत आणि पर्सनल हायजीनचे प्रोटोकॉल्स आहेत ते त्यांनी मेंटेन करणं आवश्यक आहे. आणि ते केलेत की नाही हे तुम्ही मालक म्हणून जबाबदारीने बघणं हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. तर ते खूप प्रमाणामध्ये नक्कीच आटोक्यात येईल. आणि दुसरा प्रश्न त्यांनी विचारलाय की फ्लोअरवर, सर्फेसेसवर वगैरे व्हायरस राहू शकतो? फ्लोअरवर आणि सर्फेसेसवर व्हायरस राहतो.
तर 6 तासापासून 24 तास 48 तास अशी त्याची वेगवेगळ्या सरफेसेसवर फ्रिक्वेन्सी आहे. आपण नेटवर पण बघतोय, सध्या वाचतोय. तर कसं आहे की तुम्ही फ्लोअर जेव्हा रोजच्या रोज क्लीन करता, आपण दिवसातनं एकदा क्लीन करत होतो, पण आयडियली आता ती सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे कामाला येण्यापूर्वी ती पूर्ण फ्लोअर सॅनिटाईज झाली पाहिजे. मग तुम्ही ती डेटॉल, सावलॉन टाकून त्यांनी ती फरशी पुसू शकता. सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी तिथे करू शकता आणि काम सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी जाताना त्या फ्लोअरची फवारणी करून क्लिनिंग त्याचं करणं आवश्यक आहे. कोरोना सोबत वावरताना आपण नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे यावर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत आहोत. पण त्याचबरोबर सध्याच्या या परिस्थितीमध्ये जे वेगळे वेगळे बदल आपल्या आयुष्यामध्ये झालेले आहेत आणि काही बदल जे आपल्याशी सुसंगत आहेत आपल्या विचारांशीही, काही बदल असे आहेत की ज्याबरोबर आपण अजूनही ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतोय. तर अशामध्ये एक महत्त्वाचा जो बदल झालाय तो म्हणजे आपला स्क्रीन टाइम वाढलाय. थोडक्यात मोबाईलवर म्हणा किंवा लॅपटॉपवर, कम्प्युटरवर आपण जास्त वेळ घालवतोय. आपल्यापैकी अनेक जण जास्त वेळ घालवतात. याबद्दल डॉक्टर आपण काय सांगू की यामुळे काय नक्की आजार होऊ शकतात आणि यावर उपाय काय असू शकतील? लहान मुलांचा विषय हा फारच सध्या चर्चेचा विषय आहे आणि तो तेवढाच सेन्सिटिव्ह पण आहे, कारण घरोघरी लहान मुलं आहेत. त्याच्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढलाय, मुलं स्क्रीनवर जास्त आहेत. कसं आहे, आता मुलांनी घरी बसणं हा तर खूप अपरिहार्य भाग आहे लॉकडाऊनचा. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पण हे तेवढंच महत्वाचं आहे. पण सध्या एक नवीन प्रकार सुरू झालाय, तो म्हणजे ऑनलाईन स्कूलिंग. तर ऑनलाईन ज्या शाळा सुरू झालेल्या आहेत त्या शाळा करणं, अटेंड, हे त्यांच्यासाठी खूप अपरिहार्य आहे. त्या केल्याच पाहिजेत. तर तो स्क्रीन टाइम हा आवश्यक आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त मुलं स्क्रीनवर बसणार नाहीत ही काळजी मात्र प्रत्येक पालकांनी आणि घरातल्या घटकांनी घेणं आवश्यक आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे थोडंसं आपण जरा विचार ह्याचा केला पाहिजे. त्यांना वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. स्वतः आई वडिलांनी आणि घरातल्या नागरिकांनी मोबाईल स्वतःच्या बाजूला ठेवून ते मुलांना वेळ देऊ शकले पाहिजेत. काही पेरेंट्स जे आहेत ते वर्क फ्रॉम होम करतायत. मग साधारण संध्याकाळी 5-6 पर्यंत तुमचं वर्क फ्रॉम होम झाल्यानंतरचा वेळ तुम्ही पूर्ण वेळ मुलांसोबत घालवू शकता. मुलांना चांगली चांगली स्तोत्र शिकवा, त्यांच्याकडून पाढे पाठ करून घ्या, त्यांना व्यायामाचं महत्त्व सांगा, त्यांच्याकडून छोटे छोटे खेळ खेळून घ्या घरामध्ये. त्यांना घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये भाजी निवडणं किंवा भांडी धुणं, फरशी पुसणं, अशासारख्या कपड्याच्या घड्या घालणं, या छोट्या छोट्या घरकामांमध्ये त्यांना तुमच्याबरोबर सहभागी करून घ्या. गोष्टींची पुस्तकं वाचून दाखवा, चांगले खेळ किंवा गेम खेळा. तर अशा अनेक गोष्टींमध्ये आपण त्यांना इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. बरोबर, की जेणेकरून मुलांनाही कंटाळा येणार नाही आणि पालकांनाही त्यांच्यासोबत खूप चांगला वेळ घालवता येईल. पण हा अधिकाधिक स्क्रीनवर वेळ घालवण्याचे अपाय काय होऊ शकतात आणि त्यावर उपाय काय असू शकतील? कसं आहे, स्क्रीन टाइम हा वाढला खूप तर अर्थातच डोळ्यावर परिणाम होतोच. आणि डोळ्यांच्या जे काही आजार आहेत डोळ्यांचे ते वाढू शकतात. त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं म्हणजे डोळ्यांचे काही व्यायाम आहेत, आपल्याला नेटवर पण मिळतात. त्राटक आहे किंवा डोळ्यांचे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज ज्या मुवमेंट्स आहेत, तर असे अनेक डोळ्यांचे व्यायाम आपण गुगलवर सर्च करून आपण ते मुलांना करायला सांगू शकतो. आपणही करू शकतो त्यांच्यासोबत, कारण आपण नुसतंच करा सांगितल्यावर मुलं करणार नाहीत. तर स्वतः पालकांनी पण जर केले तर त्यांनाही फायदा होईल आणि मुलंही त्यांच्यासोबत करतील. आणि दुसरं सायकोलॉजिकल ऍस्पेक्टनी जर बघितलं मुलांकडे तर त्यांची अँझायटी खूप वाढतीये. मुलांच्या मनात भीती निर्माण होतीये. हे जे बातम्या लावून दिवसभर पालक घरामध्ये बसतात तर ते टीव्हीवरच्या वेगवेगळ्या अशा बातम्या ज्यांनी मनामध्ये भीती निर्माण होईल किंवा त्यांची अँझायटी वाढेल, त्यांचं डिप्रेशन वाढेल. तर अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे घरात. आणि ह्या गोष्टी होत आहेत मुलांमध्ये, तर त्या दृष्टीने त्यांनाही व्यायामाचं महत्त्व, मेडिटेशनचं महत्त्व हे शिकवलं पाहिजे. छोटी छोटी मोबाईलवर 5 मिनिटाची 7 मिनिटाची चांगली चांगली ऍप्स आहेत. त्यात 7 मिनिट्स ऍप आहे एक्सरसाइजचं, की जी लहान मुलांपासून मोठी माणसं करू शकतात. ती तुम्ही मुलांना इंट्रोड्यूस करा आणि मग ते एका ठिकाणी तुम्ही लावू शकता आणि मुलं त्याच्यावर वेगवेगळे व्यायाम प्रकार करू शकतात. तर असे अनेक उपाय आहेत. थोडंसं वेळ देऊन आणि आपल्या बुद्धीने जर आपण ते आत्मसात करून अवलंबलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि जो वेळ सध्या आपल्याकडे मिळालेला आहे, अनुराधा पुण्याहून आपण प्रश्न विचारताय. अनुराधाजी प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. मी अनुराधा बोराखडीकर पुण्याहून बोलतेय. माझा हा असा प्रश्न आहे की सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये
भाज्या फळे आणि किराणा जे आणतो आपण तर त्याचा कसं वापरायचं ते सांगावं. बरं, धन्यवाद. आजच्या कार्यक्रमामधले आपले काही प्रश्न आपल्या दर्शकांकडूनच येत आहेत, त्यामुळे ह्या प्रश्नाचं आपण उत्तर भाज्या, फळे देऊया आणि की किराणा. कोरोना बरोबर जगण्याची जीवनशैली आत्मसात करताना आपण ह्या गोष्टींवर नक्की लक्ष दिलं पाहिजे. तर ती कशी काळजी घ्यावी? हा, आता भाज्या फळं आणि किराणा यांचा जो प्रश्न ह्यांनी विचारला हा प्रत्येकाच्याच मनात आहे प्रश्न. कसं आहे की मी तर म्हणेन की अगदीच गरज नसेल आणि तुम्ही नुसतं वरण भात खाऊन पोळी आणि त्याच्यासोबत अजून काही घरातले घटक ते चटणी म्हणा, लोणचं म्हणा, कोशिंबीर म्हणा, असं करून तुम्ही जर खाऊ शकत असाल, राहू शकत असाल तर तसेच राहा. पण जेव्हा केव्हा तुम्ही बाजारात जाल भाजी आणायला किंवा किराणा आणायला, साधारण महिन्याभराचा किराणा जेवढा शक्य आहे, जो राहू शकतो, टिकू शकतो, तो आणून ठेवा. भाज्या जेव्हा तुम्ही आणायला जाल 4 दिवसातनं एकदा, 8 दिवसातनं एकदा, तेव्हा प्रॉपर हातामध्ये ग्लोव्ज घालून, मास्क घालून त्या बाजारात जा. ज्या भाज्या तुम्ही घरी आणाल त्या भाज्या तुम्ही साधारणपणे 4 ते 6 तासापर्यंत तो व्हायरस समजा त्याच्यावर राहू शकतो असं जरी आपण म्हटलं तर तुम्ही अख्खा 1 दिवस त्या भाज्यांना हात लावू नका किंवा त्या दरवाजाच्या बाहेर कुठेतरी ठेवा की जिथे तुमचा स्पर्श त्याच्याशी होणार नाही. किंवा त्या भाज्या तुम्ही प्रॉपर ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्यात तर ती जी पिशवी आहे, ज्या पिशवीतून तुम्ही ती भाजी आणलेली आहे, ती पिशवी ताबडतोब साबणाच्या पाण्यामध्ये बुडवून धुवून काढा. तुमचे हात स्वतः धुवा. किराणाची जी काही पाकिटं आहेत जी खराब होणार नाहीत, ती व्यवस्थित पॅकबंद आहेत, अशा पाकिटांवर आपण सोडियम हायपोक्लोराईडचा स्प्रे मारू शकतो. किंवा ती पाकिटं व्यवस्थित एका कपाटात ठेवली तर आपण काही लगेच ते फोडत नाही. 8 दिवसांनी 15 दिवसांनी जेव्हा आपल्याला आवश्यक वाटतं तेव्हा आपण ते फोडतो. तोपर्यंत तो जो विषाणू असतो तो नक्कीच इनॅक्टिव्ह होतो. त्यामुळे तसा धोका नाहीये. पण तुम्ही जेव्हा एकच काळजी घेतली पाहिजे ह्या वस्तू आणल्यानंतर, ते हात तुमच्या नाकाला, डोळ्याला, तोंडाला लागले नाही पाहिजेत. आल्या आल्या तुमचे स्वतःचे हात तुम्ही स्वतः आधी स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत. डॉक्टर्स, काहींच्या मते असं पण सांगतात की तुरटीच्या पाण्यामध्ये भाज्या ठेवा किंवा मिठाच्या पाण्यामध्ये भाज्या टाकल्यात तर त्यावरचा हा विषाणू जाऊ शकतो. भाज्या नक्कीच, भाजीपाला हा नक्कीच साबणाच्या पाण्याने धुवायचा नाहीये किंवा डिटर्जंटने धुवायचं नाहीये. तर याबद्दलही आपण त्यांना थोडंसं सांगूया. नाही, साबणाच्या पाण्यात वगैरे धुवूच नका. फार तर फार अगदीच वाटलं ज्या फळभाज्या आहेत त्या फळभाज्या शक्यतो आणा. फळभाज्यां कसं आपल्याला व्यवस्थित गरम पाण्यात बुडवून ठेवता येतात, मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवता येतात. त्याच्यात वाटलं तर तुम्ही चिमूटभर सोडा टाकू शकता. सोडा, मीठ, गरम पाणी अशामध्ये तुम्ही भिजवून तुम्ही त्या बाहेर काढून वाळवून नंतर त्या वापरू शकता. आणि साबणाच्या पाण्याने, डिटर्जंटनी धुवू नका. दुधाच्या पिशव्या मात्र आपण ज्या आणतो विकत किंवा घरी येतात त्या दुधाच्या पिशव्या मात्र तुम्ही बाहेरून साबण लावून नळाखाली धरून त्या धुवू शकता. त्याला काही अपाय नाहीये. पण फळभाज्या किंवा फळं, आता कांदे आहेत, बटाटे आहेत किंवा केळी आहेत, यासारखी जी फळं आहेत ही आपण साबणाने धुणं हे काही फार फायद्याचं नाहीये किंवा त्याचा उलट शरीराला अपाय होऊ शकतो. म्हणून ती साधारण 6 तास ते 12 तास पर्यंत तुम्ही लांब ठेवा, त्याला स्पर्श करू नका आणि त्याच्यानंतर ती वापरा. त्याने काही अपाय होत नाही. कारण बऱ्याच जणांना घाई असते की लगेचच्या लगेच त्या आवडून ठेवाव्या, निवडून ठेवाव्यात म्हणून. तर मला वाटतं ही परिस्थिती जरा वेगळी आहे आणि या परिस्थितीबरोबर आपण थोडंसं ऍडजस्ट करायला शिकलो तर यामध्ये एकच नक्की उपाय आहे की काही तास त्याकडे लक्ष न देणं आणि नंतर काही तासांनी पुन्हा एकदा आपली जी कामं आहेत ती आपण करू शकतो. डॉक्टर, या दरम्यान कोरोनाच्या काळामध्ये खास करून जसं तुम्ही म्हणालात भाजीपाला आणण्यासाठी, कामासाठी किंवा लॉकडाऊनच्या नंतरही जेव्हा कधी हा काळ येईल त्यावेळेला आपण वावरताना कोणती काळजी घेतली पाहिजे? प्रवास करताना म्हणा, कोणती काळजी घेतली पाहिजे? लॉकडाऊन हा कधी ना कधीतरी संपणारच आहे आणि आपण पुन्हा जे रुटीन आहे ते हळूहळू आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा हळूहळू आपल्या आजूबाजूला गर्दी वाढेल, कदाचित लोकही वाढतील. पण आपण त्याच्यामध्ये स्वतःचं पर्सनल हायजीन हे किती स्वच्छ राहील आणि आत्ता आपण जगलेले जी काही जगत आहोत ही जीवनशैली ही तेव्हा पण आपल्याला आत्मसात करून अवलंबायची आहे. ती विसरून चालणार नाही. आत्ता ज्या काही चांगल्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत त्या विसरून चालणार नाही. आत्ता तुम्ही जसं घरचं खाताय तसंच तुम्ही नंतरही अजून एखादा वर्ष हॉटेलिंग नाही केलं, हॉटेलमध्ये नाही गेलात, मॉलमध्ये नाही गेलात तरी काही फरक पडणार नाही. किंवा तुम्ही टुरिझमला नाही गेलात, पर्यटन नाही केलं अजून एखादा वर्ष 2 वर्ष तरी काहीही फरक पडणार नाही. तर जेवढी काळजी स्वतःच्या परीने स्वतःची घेता येईल, प्रत्येक जबाबदार नागरिकाने स्वतः आपण या समाजाचा भाग म्हणून हे जर पाळलं, सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला, सॅनिटायझर मी जसं प्रत्येक वेळेला सांगतेय
की दर अर्ध्या 1-1 तासाने वापरलं, तुमचे हात जर व्यवस्थित साबणाने 20 सेकंद प्रॉपर स्टेप्सनी धुतले तर नक्कीच ह्याचा फायदा होईल. खोकताना, शिंकताना रुमाल, टिश्यू पेपर किंवा मास्क हा सतत तुमच्या पर्समध्ये, तुमच्या सोबत बॅगमध्ये हा असलाच पाहिजे. तो डिस्पोज करताना सुद्धा प्रॉपर डस्टबिनमध्ये तुमचे जे काही ग्लोव्ज आहेत, मास्क आहे, कॅप आहे, ते व्यवस्थित त्याचं वेस्ट डिस्पोजल हे झालं पाहिजे आणि ते हात पुन्हा तुम्ही साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत. ही सगळी जर प्रॉपर काळजी तुम्ही जर घेतली आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती नीट ठेवणं, आहार, व्यायाम याच्यामधून हे खूप आवश्यक आहे. आणि हे जर करत राहिलो आपण सतत कायम एक पुढची जीवनशैलीचा भाग म्हणून आपण ते स्वीकारलं तर मला नाही वाटत की ह्याचा काही दुष्परिणाम होईल. उलट हे आटोक्यात यायला मदत होईल. एरवी ही कोविडची परिस्थिती नसताना सुद्धा आपण शहरामध्ये प्रदूषणापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी क्वचित ओढणी म्हणा किंवा रुमाल म्हणा आपण नेहमी नाकातोंडावर घेत असतो. पण आता सध्या मास्कचं युग आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे मास्क आता बाजारातही उपलब्ध आहेत. पण पुन्हा एकदा एक वेगळी विचारधारा आलेली आहे की हे मास्क आपण किती वेळ वापरावेत, सतत वापरावेत का, बाहेर असताना, घरात असताना सुद्धा मास्क वापरावेत का, याबद्दल आपण थोडंसं सांगूया. जे लोक घरी आहेत, घरी बसून आहेत, त्यांना घरी मास्क वापरण्याची काही गरज नाहीये. जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता, जेव्हा तुम्ही समाजात वावरता, किराणाच्या दुकानात जाणार आहात, बाजारात जाणार आहात, जिथे तुम्हाला 4 लोक तुमच्या सभोवताली दिसणार आहेत, भेटणार आहेत, अशा ठिकाणी नक्कीच मास्क घालून गेलं पाहिजे. हेल्थकेअर वर्कर्स, पोलीस, नर्सिंग स्टाफ हे जे आहेत ह्या सगळ्यांनी मात्र कंपल्सरी, वैद्यकीय अधिकारी ह्यांनी मात्र सतत जे 24 तास कामावर आहेत त्यांनी 24 तास मास्क घालून राहणं आवश्यक आहे. साधारण 8 तासानंतर एक मास्क हा डिस्पोज ऑफ केलाच पाहिजे आणि दुसरा मास्क तुम्ही घातला पाहिजे. नंतरचा जो प्रोटोकॉल आमच्यासारख्या सर्जनसाठी येईल त्याच्यामध्ये तर असं आहे की एक पेशंट बघितल्यानंतर तुमचे ग्लोव्ज आहेत ते तुम्ही काढून टाकून दिले पाहिजेत. 8 तासानंतर तुमचा मास्क बदलला पाहिजे. प्रत्येक पेशंट तपासल्यानंतर किंवा प्रत्येक पेशंटची सर्जरी केल्यानंतर तुम्ही जो पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट घालाल, पीपीई किट ज्याला आपण म्हणतो, तो पीपीई किट बदलला पाहिजे. त्याचं वेस्ट डिस्पोजल चांगलं झालं पाहिजे. प्रत्येक पेशंटच्या सर्जरीला प्रॉपर तुम्ही वॉशआउट झाला पाहिजेत आणि तुम्ही नवीन गाऊन प्रत्येक वेळेला वापरला पाहिजे. तर हे हेल्थकेअर वर्कर्ससाठी वेगळे नियम आहेत, घरातल्या लोकांसाठी वेगळे नियम आहेत. घरातल्या लोकांनी 24 तास मास्क लावून राहणं काही गरजेचं नाही. निलेश, अमरावतीहून आपण प्रश्न विचारताय. प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, तो आता तुम्ही जो हरण्याबद्दल जो मला सांगितलं आहे, माझं वय 30 आहे मॅडम. मला आताच हरण्या चालू झाला. त्रास काही नाही आहे. कसं काळजी कशी घ्यायची मॅडम खाण्याबद्दल? त्रास काही नाही आहे, पण त्याच्यानंतर मग मॅडम आपलं हायड्रोसेल तयार होते काय? आपण पुढचा प्रश्न काय विचारलात? हरण्या चालू झाला मॅडम जेमतेम. तर हरण्यापासून हायड्रोसेल तयार होती काय? हायड्रोसिन? बरं, ठीक आहे, डॉक्टर प्रश्नाला उत्तर देतील. आपण हर्नियाबद्दल ते म्हणाले त्यांना 30 वर्षांचं वय आहे त्यांचं आणि त्यांना आताच हर्नियाचा तसा काही प्रॉब्लेम दिसत नाहीये, पण त्यांनी काळजी कोणती घेतली पाहिजे? हर्नियाचा जो काही त्रास आहे हा जोपर्यंत तो हर्निया स्ट्रँग्युलेटेड होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये इमर्जन्सी अशी काही नसते. तर जर खूप माइल्ड प्रमाणामध्ये तुम्हाला जर त्याची सुरुवात असेल नुकतीच, तर मग तुम्ही तिथे हर्नियल ट्रस म्हणून मिळतो, एक बेल्ट असतो, तो बेल्ट तुम्ही वापरू शकता किंवा प्रॉपर तिथे सपोर्ट देऊ शकता. तर आणि काही हलके व्यायाम प्रकार आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही जर केलेत तर तुम्हाला तात्पुरता उपशय हा नक्कीच मिळतो. खूपच जर दुखत असेल तर काही चांगल्या प्रकारच्या गोळ्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत, त्या तुम्ही घेऊन तुमची सर्जरी नक्कीच लांबवू शकता. ठीक आहे. आहारात त्यांना पण काही वेगळं सांगू शकू? आहारामध्ये असं काही फार वेगळं करण्याची पाळण्याची गरज नाहीये. जो मी सांगितला तसा संतुलित आहार घ्या. वांग, बटाटा, वातवर्धक पदार्थ जे आहेत हे खाऊ नका किंवा शक्यतो शाकाहारावर जास्त महत्व द्या. तिखट, तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नका आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहील याच्याकडे
लक्ष द्या. लक्ष देऊया. डॉक्टर, या प्रश्नाआधी आपण बोलत होतो की आपण आरोग्य सेवेबद्दल सांगितलं की आपण म्हणालात की आपण आज सकाळी ओपीडी करून आज इथे कार्यक्रमामध्ये आलेले आहात, त्यामुळे आपण सतत बाहेर असताना आरोग्य सेवेमध्ये काम करणारी लोक, सफाई कर्मचारी एक आहेत जे पुन्हा एकदा एक्सपोज होत आहेत, पोलीस आहेत, या सर्वांनी स्वतः कोणती काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियांनीही कोणती काळजी घेतली पाहिजे? सफाई कर्मचारी आणि कचरा उचलणारे लोक हे म्हणजे समाजासाठी खूप महत्वाचं आणि मोलाचं योगदान देत आहेत. पण त्यांनी स्वतःची काळजी तर खूप घेतली पाहिजे. त्यांनीही प्रत्येक ठिकाणी जागोजागी जेव्हा त्यांचं एका ठिकाणचं काम झालं की दुसऱ्या ठिकाणी जाताना त्यांचे ग्लोव्ज हे पूर्ण काढून दुसरे घातले पाहिजेत. हात स्वच्छ धुवून दुसरे ग्लोव्ज वापरले पाहिजेत. ते आधीचे ग्लोव्ज प्रॉपर कचऱ्यामध्ये त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. मास्क व्यवस्थित लावला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांच्या घरच्यांनी सुद्धा काळजी घेताना जेव्हा हे घरी जातात, म्हणजे आमच्यासारखे डॉक्टर आहेत, पोलीस आहेत किंवा हे कचरा उचलणारे जे हेल्थ वर्कर्स आहेत, सफाई कर्मचारी आहेत, नर्सिंग स्टाफ मधले आहेत, तर घरी जाताना सुद्धा घरी गेल्यानंतर आपले जे काही चपला बूट आहेत ते शक्यतो घराच्या बाहेरच राहतील. त्याच्यावर प्रॉपर सोडियम हायपोक्लोराईडचा स्प्रे आपल्याला किंवा डिसइन्फेक्टंट स्प्रे भरपूर आता बाजारात अवेलेबल आहेत, ते फवारणी करून ते तिथेच ठेवावेत घराच्या बाहेर. तुम्ही काही साहित्य घेऊन गेला असाल तर ते शक्यतो 6 ते 8 तास घराच्या बाहेर राहील असं बघावं. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा घराच्या आतमध्ये जाल तेव्हा कुठेही टच न करता ताबडतोब बाथरूम मध्ये जाऊन तिथे साबणाच्या पाण्याची एक बादली तयारच ठेवावी आणि जे काही कपडे असतील तुमचे ते त्या साबणाच्या पाण्यामध्ये बुडवावेत आणि स्वच्छ धुवून ते सुकायला ठेवावेत आणि व्यवस्थित वॉशअप होऊन आंघोळ करून मग पुन्हा तुम्ही नवीन कपडे घालून बाहेर यावं. तर असा प्रोटोकॉल जर तुम्ही पाळला की शक्यतो ते हात फक्त कसं आहे हवेमधून किंवा कुणाच्या संपर्कात राहून कोरोना होत नाही, तर आपल्या हाताला कोरोना व्हायरस आहे हातावर आणि लगेच आपल्याला होत नाही. तो हात जर आपल्या नाकाला, डोळ्याला, तोंडाला लागला आणि तो जर विषाणू तुमच्या घशात गेला आणि त्यांनी जर तुमच्या फुफ्फुसावर आक्रमण केलं तर मग त्याचे दुष्परिणाम खूप वाईट होतात. तर त्याच्यासाठी आपले हात आपल्या चेहऱ्याला लागणार नाहीत याची अतिशय काळजी ही प्रत्येकानेच घेतली पाहिजे आणि ती काळजी जर घेतली तर नक्कीच आपण या संकटावर मात करू शकू. त्यामुळे पुन्हा एकदा खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपरचा, रुमालाचा वापर करावा. शक्यतोवर हात चेहऱ्याला लावू नये, कारण डॉक्टर काही जणांना उगीच सवय असते सतत डोळे चोळत बसणं किंवा नाकावर, तोंडावर, गालावर हात लावणं, तर ते शक्यतोवर टाळावं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. थोड्या वेळापूर्वी आपण बोलत होतो सर्जरी बद्दल आणि सर्जरी झालेल्या लोकांबद्दलही. तर आता ह्या अनुषंगाने जसे सफाई कामगार आहेत, आरोग्य सेवामधले आहेत, त्यांनी कोणती काळजी घ्यावी, त्यांच्या कुटुंबियांनीही कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपण थोडंसं बोललो. जे रोगी होते किंवा ज्यांची सर्जरी झालेली आहेत आणि आता ते घरी परत आलेले आहेत, यांच्यासाठी काही वेगळी काळजी घेऊया असं सांगू शकतो आपण? सर्जरी होऊन जे घरी पेशंट येतात, आता सर्जरी अर्थात ती इमर्जन्सी सर्जरीच असणार, तर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया जेव्हा होते रुग्णावर तेव्हा थोडीशी त्या काळात त्याची रोगप्रतिकार शक्ती ही कमी झालेली असते. तर त्याला प्रॉपर व्हिटॅमिन रिच अशी औषधं, गोळ्या आणि डॉक्टरांनी जे काही ठरवून दिलेला मेडिसिनचा प्रोटोकॉल आहे तो पूर्ण करणं आवश्यक असतं. जे काही डाएट किंवा आहार त्याला सांगितलेला आहे तो आहार त्यांनी पाळणं आवश्यक असतं. की घरी आल्यानंतर भरपूर हेवी डाएट मला हवं ते म्हणून गोड खा, तेलकट खा, चमचमीत खा असं करून चालत नाही. आता मी बरा झालोय, कसं आहे त्या काळात तुमची तब्येत नाजूक असते, तुमचा अग्नी मंद असतो, तुमची रोगप्रतिकार शक्ती थोडीशी कमी असते. ती वाढवण्यासाठी हळूहळू तुम्ही क्रमाक्रमाने आहार वाढवत गेलं पाहिजे. तर अगदी लाईट डाएट तुम्ही घेतलं पाहिजे. मुगाचं सूप आहे, मुगाचं कढण आहे, भाज्यांचं सूप आहे, नारळ पाणी आहे किंवा साधी मुगाची पातळ खिचडी आहे, त्याच्यावर साजूक तूप किंवा भाकरी आणि एखादी भाजी, असं लाईट डाएट तुम्ही घेतलं पाहिजे आणि हळूहळू तुमचा आहार वाढवला पाहिजे. साधारण 8 ते 10 दिवस पहिली ही काळजी घेणं खूप आवश्यक असतं, जेणेकरून तुमचा अग्नी हा चांगला प्रदीप्त होईल आणि मग तुमची रोगप्रतिकार शक्ती एकदा नॉर्मल लेवलला आली की मग तुम्ही प्रॉपर आहार आणि व्यायाम यांची सांगड घालून मग तुम्ही तुमचं रुटीन हे सुरू करू शकता. बरोबर. आणि कार्यक्रमामध्ये आपण अजून एका गोष्टीकडे लक्ष देऊया, आपण कुटुंबियांकडे म्हणालो तसं, तर घरातल्या स्त्रियाही आहेत ज्यांच्यावरही या कोरोनाचा आणि या लॉकडाऊनचा खूप वेगळा परिणाम झालेला आहे. तर एक मानसिक दृष्टीने त्यांनी स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी आपण काय सांगू शकू? सध्या कसं आहे की स्त्रिया या घरात आहेत
बऱ्याचशा स्त्रियांचे जे छोटे छोटे बचत गट आहेत, त्यांचे हे छोटे छोटे कौटुंबिक व्यवसाय होते, ते व्यवसाय आता बंद पडलेत. त्याच्यामुळे ह्या स्त्रिया घरात आहेत, त्यांना आर्थिक त्यांचं नुकसान खूप होतंय, तो आर्थिक ताण घरावर येतोय. आणि बऱ्याच या स्त्रियांचे नवरे घरामध्ये असल्यामुळे बऱ्याच पुरुषांना दारूचं व्यसन आहे, दारू पिऊन सुद्धा ते बायकांना मारत आहेत, दारू नाही मिळाली म्हणून विथड्रॉल सिम्पटम मध्ये पण ते बायकांवर अत्याचार करत आहेत. थोडक्यात सांगायचं तर डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रकार हा खूप घरोघरी आता दिसतोय आपल्याला. तर हे टाळण्यासाठी आमचे भारतीय स्त्री शक्तीच्या आम्ही सगळ्या कार्यकर्त्या खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहोत. आमची हेल्पलाईन नंबर्सही आहेत, त्या हेल्पलाईनवर आमचे काउन्सिलर्स सतत काम करत आहेत आणि ते अशा स्त्रियांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. तर ह्याच्यावर पण तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. आणि ह्या स्त्रियांचं जे काही मानसिक स्वास्थ्य आहे, हा मानसिक ताण आणि हा तणाव कमी करण्यासाठी हे प्रत्येक घराच्या घटकाचं काम आहे की ती स्त्री सकाळी उठल्यापासून तिला कुठलीही सुट्टी नाही, घरातल्या लोकांच्या खाण्यापिण्याचीही काळजी घेते, स्वतःचं वर्क फ्रॉम होम करते, बाहेरची कामं करते. तर हे सगळं करताना तिच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार हा घरातल्या पुरुषांनीच नाही तर प्रत्येक घटकाने केला पाहिजे. आणि थोडंसं तुम्ही हात धुवायला गेलात तर त्याच्यासोबत 1-2-4 भांडी घासून तिला मदत केली, तेवढाच आधार तिला मिळतो. थोडेसे 2 शब्द कौतुकाचे तिला बोललात तर तिची मानसिक जी ताणाची लेवल आहे ती कमी होते आणि पर्यायाने तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहायला मदत होते. तर स्त्रियांची मानसिकता समजून घेण्याची ही खूप मोठी गरज आहे ह्या पिरियडमध्ये आणि नक्कीच ह्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे लॉकडाऊनच्या या काळामध्ये दर्शको आपण पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे, समंजसपणा, समजूतदारपणा आपण किती इतरांसाठी दाखवू शकतो ही एक प्रकारे आपली ही परीक्षा आहे. कार्यक्रमात आज इथेच थांबूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि प्रश्नांची उत्तरं दिलीत सगळ्या, त्याबद्दल सह्याद्री टीमतर्फे आपले धन्यवाद. धन्यवाद.